रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना आता या दोन देशांमधल्या एका मोठ्या कायदेशीर वादात भारताचं नाव चर्चेत आलंय आणि त्यामागे आहेत भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड. कारण रशियानं चक्क चंद्रचूड यांची एका मोठ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वादात आपले लवाद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पण हा वाद नेमका कशाचा आहे? रशियानं चंद्रचूड यांचीच निवड का केली? आणि विशेष म्हणजे याआधी रशियानं दिलेला प्रस्ताव चंद्रचूड यांनी का नाकारला होता? हे सगळं समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर प्रकरण असं आहे की युक्रेनच्या सरकारी मालकीच्या ओशाद बँक आणि रशियामधलं ओशांत बँकने रशिया विरोधात मोठा गुंतवणूक कराराचा दावा दाखल केलाय. युक्रेनमधल्या डोनेस्क, लुहान्स्क, खेर्सॉन आणि झोपेरेझिया या भागांमध्ये बँकेच्या मालमत्ता आणि व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा बँकेचा दावा आहे. 2022 मध्ये रशियाच्या लष्करी कारवाईमुळे हे नुकसान झालं असं बँकेचं म्हणणं आहे. आता हे प्रकरण थेट आंतरराष्ट्रीय लवादात गेलंय आणि हा लवाद काही साधा सुद्धा नाही, तर 3 सदस्यांचं ट्रिब्युनल या संपूर्ण वादावर सुनावणी करणार आहे. या ट्रिब्युनलच्या अध्यक्ष म्हणून कोस्टा रिकाच्या मध्यस्थ आणि माजी व्यापार मंत्री डायला जिमेनेज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची निवड आशिया आणि ओशाद बँक या दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने केली आहे. तर ओशाद बँकेनं आपल्या बाजूने ग्रीक लवाद आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे प्राध्यापक स्टॅव्होरोस ब्राकुलिकिस यांची नियुक्ती केली आहे. आणि रशियानं आपल्या बाजूने निवड केली आहे ती भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची. म्हणजेच या 3 सदस्यीय लवाद मंडळात एक सदस्य रशियानं, एक सदस्य ओशाद बँकेनं आणि अध्यक्ष दोन्ही पक्षांच्या सहमतीनं निवडलाय. त्यामुळे चंद्रचूड हे रशियाचे वकील नसून लवाद सदस्य म्हणून या प्रकरणाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. आता या वादाची सुरुवात कशी झाली? तर रशिया आणि युक्रेनमध्ये 1998 साली द्विपक्षीय गुंतवणूक करार झाला होता. त्याच कराराचा आधार घेत ओशाद बँकेनं रशियाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. बँकेनं जुलै 2025 मध्ये रशियातला वाद मिटवण्यासाठी नोटीसही पाठवली होती, पण रशियाकडून त्यावर प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ओशाद बँकेनं आंतरराष्ट्रीय लवादची प्रक्रिया सुरू केली आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रशियानं चंद्रचूड यांच्याशी लवादसाठी संपर्क साधण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा विंटरशॉल डिया आणि युकेनर्गो शी संबंधित कराराच्या दाव्यांमध्ये रशियानं चंद्रचूड यांना लवाद म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्याच वेळी चंद्रचूड यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. विशेष म्हणजे ज्या दिवशी स्थायी लवाद न्यायालयानं त्यांना विंटरशॉल प्रकरणात नियुक्ती प्राधिकारी म्हणून भूमिका दिली, त्याच दिवशी रशियाकडून त्यांना लवाद होण्याचा प्रस्ताव आला होता. नंतर या प्रस्तावाची माहिती समोर आल्यानंतर चंद्रचूड त्या भूमिकेतूनही बाजूला झाले. पण आता ओशाद बँक प्रकरणात त्यांनी लवादची भूमिका स्वीकारली आहे. चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले आणि निवृत्तीनंतर आता त्यांच्यावर आलेली ही आंतरराष्ट्रीय जबाबदारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम, अब्जावधींचे नुकसान आणि त्यातून निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय कायदेशीर वाद आणि या सगळ्या प्रकरणात भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या लवादाच्या निर्णयाकडे आता आंतरराष्ट्रीय कायदेविषयक क्षेत्राचं लक्ष लागले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.